नमस्कार. आपल्या सर्वांचा लाडका मित्र रत्नाकर औसेकर. आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल. मी रत्नाकर औसेकर. काय तुमचे आभार कसे मानायचे हेच मला समजत नाही आहे. एका आपल्या क्लिपला 55,000 व्ह्यूज. इनमीन अर्धा दिवस झाले आपलं चॅनल चालू होऊन. आज आपण 5,000 सबस्क्रायबरचा पल्ला ओलांडलेला आहे. जवळपास 2.5 ते 3 लाख व्ह्यूज आहेत आणि प्रत्येक क्लिपला 20,000, 15,000, 10,000, 5,000, 55,000 याच्या खाली व्ह्यूज नाही आहेत. म्हणजे भरपूर व्ह्यूज आहेत. हे सर्व आपलं प्रेम आहे की कुठेतरी मी मनातून बोलतोय, तुम्हाला आवडतं आहे. म्हणून मी आता एक विषय घेतलेला आहे. ब्राह्मण, आमचीच माणसं आमची माती, किंवा आमचीच माती आमचीच माणसं. आता बऱ्याच जणांना थोडंसं राग पण येणार आहे, कारण काही गोष्टी मी जरा खऱ्या बोलतोय. फक्त हे ब्राह्मण जातीतच आहे की एकमेकाचे पाय ओढणे. तुम्ही मारवाड्यांचं बघा उदाहरण जरा. जहां जाहे बैलगाडी वहाँ जाहे मारवाडी. त्यांना कळायला उशीर की एक व्यापारी नवीन कुठून तरी राजस्थानमधून आला, इथं पोट भरायला आलाय, त्याला उधार माल देणार, त्याला कुठल्या तरी गावात स्थिर करणार, त्याला सांगणार एवढं माल विक, त्याच्यातून कमव, प्रॉफिट कमवून पुणार, सावकाश पैसे दे, असा म्हणणारा मारवाडी समाज एकमेकाला साथ देतो, बंधुभाव जपतो. जातीसाठी माती खाणारे माणसं आहेत ते. कारण माझे अनेक मित्र मारवाडी समाजातले. प्रत्येकजण सांगतो की आम्ही कशा पद्धतीनं वाढलो, आम्ही कशा पद्धतीनं व्यापार करतो. आणि आमच्या ब्राह्मण समाजात फक्त 3 उदाहरणं देऊन मी आजचा कार्यक्रम संपवणार आहे. सगळ्यात पहिलं उदाहरण, माझं GD आर्ट कमर्शियल आर्टिस्टचं औरंगाबादला शिक्षण झालं. आणि शिक्षण झाल्यानंतर आमचे एक पाहुणे होते मुंबईला. वडिलांना काय वाटलं की हा त्यांच्याकडे राहील, त्याची राहायची सोय होईल, ते बिचारी म्हातारी ह्याला खाऊ घालल, हॉटेलचं माझ्या मुलाला पचणार नाही, कारण आमच्या बापाला आमची खूप काळजी. त्यांना कळालं की अमुक अमुक आता इथं आलेले आहेत. मग त्यांना घरी बोलवलं आमच्या वडिलांनी, पाहुणचार केला, पुरणाच्या पोळीचं जेवण केलं, गरम गरम भजे, कुरड्या, पापड्या. आता काय सांगायचं, जावायचा जसा थाट असतो ना तसा थाट त्या पाहुण्याचा केला. आणि त्या पाहुण्यानं मस्तपैकी गप्पा मारत मारत 3-4 पुरणाच्या पोळ्या हाणल्या, दूध वरपलं, मस्त चाटून चाटून तूप हाणलं आणि म्हणला, बास रामभाऊ, आता पोराची काय काळजी करू नका, मी आहे ना. आमच्या वडिलांना खरंच वाटलं. त्यांना काय माहिती मुंबईचे काय हाल आहेत, त्यांना काय माहिती की मुंबईचं जीवन काय. आमचे वडील ग्रामीण भागातले. त्यांना वाटलं वा 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 वा, माझ्या पोराची राहायची सोय झाली म्हणली, बास. आता तुम्हाला काय सांगायचं. आता मुंबईला पोरगं नोकरीला निघालं म्हणून आईनं आता काय सांगायचं, एवढी मोठी शेंगाची चटणी, काय 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 कुरड्या, पापड्या, हे एक पोतभर भरून किराणा माझ्यासोबत दिला. किती? 1 पोतं, 1 गुणी भरून किराणा माझ्यासोबत दिला. आणि जा बाळ मुंबईला म्हणले आता नोकरीला. मी मुंबईला गेलो. त्यांच्या घराची बेल वाजवली, टिंग टंग. मला पाहिल्याबरोबर ते म्हातारं दचकत, हो आलो म्हणलं, आत्ताच आलो म्हणलं. त्यावेळेस VT स्टेशन होतं, आत्ता झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. म्हणलं आत्ताच VT उतरून इथं आलो. बर बर बर, या बसा. आता मी थोडंसं वाट पाहावी का की ते काय करतात काय नाही. आईवडिलांनी दिलेलं पूर्ण किराणाचं गाठोडं पोतं मी त्यांच्या स्वाधीन केलं गेल्या गेल्या. म्हणलं हे काका वडिलांनी दिलेलं आहे, हे आईनं दिलेलं आहे. काय खुश झाले म्हणतात माझे पाहुणे. आहा हा, फार खुश झाले. पोट 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 त्या म्हातारीनं सगळे डाळी डब्यात टाकल्या,
चुरमुरी एक ठिकाणी ठेवली, काय सगळं गुळ एका ठिकाणी ठेवला, सगळं आलेलं किराणा मोकळं केलं, लाडू इतकं ठेवली, चिवडा जिकडं तिकडं फार सगळं जिकडं तिकडं पूर्ण सामानाची माझी विल्हेवाट लावली. माझ्यासमोर 10 मिनिटात सगळं सामान आपल्या डब्याने भरलं. मला एक अर्धा कप चहा दिला आणि पुन्हा मला म्हणले, हे बघा म्हणले, इथं जागेची अडचण खूप असते मुंबईमध्ये. आता तुम्ही आलाच आहात, थोडी बहुत तुमची सोय लावू शकतो, पण तुम्हाला एक काम करावं लागेल म्हणले. बाहेर वरंड्यामध्ये पायऱ्याखाली जागा आहे, तिथं मी तुम्हाला एक सतरंजीन उशी देतो. चादर तुम्ही आणलीच असेल म्हणलं. हो आणली. तिथं राहायचं म्हणले. खायची सोय इथं काय म्हणले, मुंबईला कॅननला पावभाजी मिळते, कुठे वडापाव मिळतो, इथं पोटापाण्याचा प्रश्न नसतो म्हणले. मुंबईमध्ये फक्त राहण्याची सोय झाली की विषय संपला. क्षणभर मी अचंबित झालो की दिलेला सर्व किराणा काढून घेतला आणि मला म्हणतात वरंड्यात झोपा. बरं वरंड्यात झोपू, बरं खायचं काय? आणि ब्राह्मण म्हणून, आपले माणसं म्हणून, जवळचे माणसं म्हणून वडिलांनी पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास टाकून मला मुंबईला पाठवलं. कारण मुलगा नवीन, थोडंसं मुंबईमध्ये कुणालाही पहिल्यासुरू आधार लागतो कुणाचा तरी. म्हणून मी जे टायटल दिलेलं आहे की आमची माणसं आमची माती, माझी माती तिथूनच व्हायला सुरुवात झाली. नाहीतर आज मुंबईत स्थिर स्थावर राहिलो असतो मी. तुम्हाला खोटं नाही सांगत, ह्या पूर्ण त्रासाला वैतागून 4थ्या दिवशी मी मुंबईहून पळून आलो. वडिलांना म्हणलं नाही रे भाऊ, नाही जमणार आपल्याला आपला ग्रामीण भाग बरा आहे. कारण मुंबईमध्ये आधार लागतो आणि इथंच पंख छाटल्या गेले. संपला विषय. आता दुसरी गोष्ट सांगतो. मी औरंगाबादला शिकायला असताना तिथं आमचे काका होते. ते काका मेडिकल कॉलेजला डीन होते, डीन, फार मोठ्या पदावर. आणि त्या काकांकडं कधी जर महिना 2 महिने राहायची वेळ आली, कारण ते काका आम्हाला कधी बोलून घेत असत. त्यांच्या मंडळी डिलिव्हरीला गेल्या की आमची एंट्री त्यांच्या घरात. कारण त्यांच्या घरातले भांडे घासणे, त्यांच्या घरातले कपडे धुणे, काय काय लागणे कमी जास्त बघणे, काकाची गाडी पुसणे, अगदी शिपायासारखं मला राबवून घेतलं त्याने. परेशान झालो मी, खोटं नाही सांगत तुम्हाला. म्हणून आमची माता आमची माणसं ही कार्यक्रम काढलाच ह्याच्यामुळं की बाबा हे ब्राह्मणाचं एकदा होऊन जाऊ द्या, एकदा जगासमोर येऊ द्या की हे ब्राह्मणांचं रूप काय आहे. मी स्वतः ब्राह्मण असून मी सांगतोय की आमचीच माती आमचीच माणसं करतात. भाऊ भावाचा वैरी आहे, एका भावाला दुसऱ्या भावाचं बघवत नाही. दुसऱ्याच्या त्या लहान भावाच्या घरी लग्न असेल तर मोठा भाऊ नुसतं बघतो. मला विचारलं का त्यानं, मला विचारलं, आपल्या आपण जमवलं बस म्हणून. काय कधी सुधारणार आपण? एकमेकाची उणी ढिणी, एकमेकाची हेवे दावे, इथंच ब्राह्मण समाज संपलाय माझ्या मित्रांनो. थोडंसं मी कडवड बोलतो, तुमच्या मनाला लागेल, पण हे तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला विचारा, आपण सुद्धा कसं वागायला लागलो. तुमचं अंतःकरण सुद्धा तुम्ही सांगताय अरे रत्नाकर आवसेकर बोलतोय तो खरं बोलतोय. एकमेकाची उणी धुणी, बांधाचे भांडणं पार कुऱ्हाडीपर्यंत आलेले आहेत. पिढ्यानं पिढ्या कोर्टाच्या चक्रा मारण्यात चाललेल्या आहेत. म्हणून आमची माती आमची माणसं आहेत. आता त्या काकाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. वडिलांची मनी ऑर्डर यायला 8 ते 10 दिवस उशीर झाला. अशी वेळ कुणावरही येऊ नये माझ्या मित्रांनो. पण 8 दिवस मी भाकरी किंवा चपातीचं तोंड नाही पाहिलं. पाणी पिऊन मी जगत होतो. 10 दिवस काढायचे होते, खिशामध्ये फक्त 10 रुपये होते. औरंगाबादच्या मेवाड हॉटेलमध्ये गुलमंडीला 1 रुपयात पुरी भाजी मिळायची. 1 रुपयात फुल पेट पोट भरायचं ते 1 रुपयात. सकाळी फक्त 1 पुरी भाजी खायची, दिवस काढायचा.
कॉलेजमध्ये रंग वगैरे नाही आणले की सर रागवायचे, अरे तो कशाला आला, तुला रंग आणणं होत नाही. त्यांना काय सांगू माझी परिस्थिती काय होती. पाहता पाहता 9 दिवस संपले. पैसे संपून गेले 10 रुपये 9 दिवसात. काकाकडे गेलो. काकाचं घर कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर दूर होतं औरंगाबादपासून. त्यावेळेस औरंगाबाद म्हणायचे, आत्ता संभाजीनगर झाले. काकाकडे गेलो. काका बैठकीमध्ये बसलेले होते. मला पाहताच काकांनी जोरदार स्वागत केलं. या या या, ये रतन, ये रतन, ये रतन, ये. मला इतका आनंद झाला, म्हणलं आता जेवायला देतात आपल्याला. बस बस बस. बसलो. म्हणलं काका वास कशाचा येतो. अरे ते तुझी काकूमध्ये गुलाबजामुन तळती म्हणली. आमची काकूमध्ये गुलाबजामुन तळत होती. खमंग सुगंध वास असा दरवळत होता. भूकच जसं काही जेवल्यासारखं, गुलाबजामुन खाल्ल्यासारखं मला वाटत होतं. खमंग वास घेतला गुलाबजामुन तळल्याचा. असं वाटलं की आपण आत्ता 1 डझन गुलाबजामुन खाल्ल्याचं समाधान, आत्मिक समाधान करून घेतलं बरं का. आपल्या मनाला समाधान करून घेतलं की आत्ताच मी पटपट गुलाबजामुन खालून पोट भरलं माझं, समाधान. आणि काकाला म्हणलं, काका आता मला काय वाटलं की एक अर्धा तास बसलं, 1 तास बसले. काका म्हणतील आता असं कर, कसे गुलाबजामुन झालेले, जेवणच करून जाणं बाळा, हां जेवण करून जाणं. काका काय म्हणन की, काका बी बामणाचंच पिल्लू, काय म्हणन. ते वाट बघायला तर मी कधी एकदा उठतो आणि तो कधी जेवायला बसतो. मधून काकू खुणवत होती, जाऊ द्या जाऊ द्या, कशाला बसून घेतले, जाऊ द्या ना. काका तिला बाहेरून, गप बस मी बघतो, गप बस मी बघतो. हे मला सगळं लक्षात येत होतं. काकू म्हणते हाकलून द्या, काका म्हणतो थांब मी बघतो. शेवट मला राहवलं नाही. मी काकाला म्हणलं, काका 1 रुपया द्यावं. 9 दिवस झालं मी असंच काढतोय. मनी ऑर्डर यायला अजून त्यावेळेस त्या काळात असं हे ऑनलाईन वगैरे तसलं काही नव्हतं. मनी ऑर्डर यायची पोस्टानं, पोस्टमन घेऊन यायचं पैसे कॉलेजमध्ये. मनी ऑर्डर यायला 2-4 दिवस अजून उशीर आहे. मला 1 रुपया द्या काका, मी उपाशी आहे, म्हणजे माझं आजची रात्र मला झोप लागेल. काकानं मला उत्तर काय दिलं माहिती का. काका म्हणले, रतन अरे 1 रुपया द्यायला हरकत नाही बाळ, पण कसं आहे म्हणले, तू आणून देशील याची गॅरंटी काय. काका म्हणतो पुतण्याला की तू 1 रुपया, 1 रुपया, मी पुन्हा पुन्हा म्हणतो 1 रुपया, त्या काळात 1 रुपयाला खूप किंमत होती, तू आणून देशील याची गॅरंटी काय. काहीच करू शकलो नाही, काही बोलू शकलो नाही. सरळ उठलो. बांगडीच्या पिना लावून वापरत असलेली स्लीपर होती त्या काळात. खालून तुटली स्लीपर, एक आपल्या बांगड्याला पिना असतात ना, ती बांगडीच्या पिना लावून ती चप्पल चालवायची, तसली स्लीपर पायात घातली. त्यावेळेस वजन होतं अवघं 33 किलो, आता मोप झाले 95 किलो. सर 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 तिथून घरातून बाहेर पडलो. रूमवर आलो आणि विचार केला, आपले दुपले हे ब्राह्मण सुमन, आपले जवळचे नातेवाईक, अरे काय करायचे ते, कुणीच कुणाच्या कामाचं नाही. आणि ह्या जगण्यात काय अर्थ आहे. ज्या माणसाला जर त्याचा काका 1 रुपया देत नाही, तो उपाशी मारतोय, पाहतोय तो डोळ्यानं की तो आता उपाशी आहे. एखाद्यानं जेवून जा म्हणलं असता, पण त्यानं 1 रुपया दिला नाही. त्याची सल मनामध्ये बसली. रूमवर आलो. दिवसभर पेंटिंग केलेलं गाढ गढूळ पाणी तिथं ठेवलेलं होतं. कारण डेऱ्यामध्ये पाणी, कारण त्या दिवशी ग्रहण होतं, डेऱ्यामध्ये पाणी, आणि त्या दिवशी पाणीसुद्धा उशिरा येणार होतं. पाणीसुद्धा नाही प्यायला. रात्रीचे जवळपास 11:30-12 वाजायला लागले. पोटात नुसते कालविल 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 व्हायला लागली.
काय करावं समजत नव्हतं. म्हणलं असंही मरायचं आहे तसंही मरायचंच आहे, आता जगण्यात काय अर्थ आहे. ते रंगाचं ऑइल पेंट, वॉटर पेंट सगळं असं कालवलेलं गडूळ गडूळ रंगीत पाणी उचलला ते मग्गा आणि गट 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 मी गिळून टाकला. नाना रंग त्या पाण्यात मिसळले होते, म्हणून हा नाना रंगी कलाकार तयार झालेला आहे. ते पाणी गटगट गटगट मी पिलं. सकाळी बघितलं चिमटा घेऊन, बाजूला जैन मंदिर होतं, सुंदर असं भजन ऐकू येत होतं पहाटे 5 वाजता. चिमटा घेऊन बघितलं आपण जिवंत आहेत का, तर नीतीचा खेळ मी जिवंत होतो. ते पाणीसुद्धा गढूळ घाण गटारीसारखं पाणी मी पचवलेलं आहे. म्हणून ब्राह्मण समाजाला थोडंसं जागं, आपल्या माणसाला मोठं करायचं शिका जरा, आपापल्या माणसाला साथ द्यायचं शिका जरा. उपाशी राहिलोय, पुन्हा तसं दुपारी मनी ऑर्डर आली, माझं रुटीन जीवन सुरू झालं. पण त्या काकाने न दिलेला 1 रुपया अजूनही माझ्या मनामध्ये मला रुततोय, बोचतोय. मग ज्या वेळेस 2005 साली मी औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीस, मी संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या निमित्तानं तिथं ऑडिओ स्टुडिओ उभा केला आणि त्याच काकाला फोन केला. काका, काउंटरवर पैसे मोजायला माणूस नाही. काका म्हणले आलोच. अरे काय रे म्हणले, 1 रुपयाला मोहतास तू, आज माणूस नाही तुझ्याकडे. म्हणलं हो. काकाच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं. रतन, तुला रुपया दिले नाही रे, मला फार वाईट वाटलं. आता वाटून काय उपयोग आहे, त्यावेळेस दिला असतं तर आज किती आनंद झाला असता. असू द्या काका, असू द्या, बसा आपण आता जेवण करू. तर मला सांगायचं हे अशा अनुभव तुम्हाला मला का सांगा वाटतं हेच मला समजत नाही. कारण का सांगा वाटतं की माझ्या पोटात आता काही राहत नाही आहे, सगळं काही सांगून तुम्हाला मोकळं व्हायचं मला. म्हणून ब्राह्मण समाजानं एकमेकाला साथ द्यायला शिकलं पाहिजे. आता रूममध्ये एक रूममेट होता आमचा, जोशी नावाचा. हे टगडाट व्हाले आपला डेरी बिरी असलेला जोशी. आता जोशी म्हणले की तुमच्या लक्षात येतं ते जोशी मित्र. आता तुम्हाला सांगतो, बल्ब शॉर्ट झाला. त्यावेळेस त्या काळात बल्ब असायचे ना लाईटचे, आता एक LED वगैरे, त्या काळात असं लाईटचा बल्ब असायचा. त्याला बल्ब म्हणतात. तो बल्ब असा लावलेला असायचा. तो बल्ब शॉर्ट झाला रूममधला. पण त्याच्या बल्बचे द्यायला 1.5 रुपये, त्या 3 रुपयाला बल्ब, काय 2.25 रुपयाला बल्ब. माझ्याकडे 75 पैसे काही रुपये नव्हता. मी म्हणलो जोशी नाही रे, एवढी बार तू घे बल्ब. माझी मनी ऑर्डर आली की मी दुसरा बल्ब मी घेतो, दुसरा पुन्हा शॉर्ट झाली की, किंवा माझे पैसे आल्याच देतो. मनी ऑर्डर यायला 4 दिवस उशीर झाला. त्या जोशी नावाच्या ब्राह्मण पार्टनरनं मला काय सांगितलं माहिती का, अहो सगळं बल्ब माझ्या पैशानं आणला आहे. मला हो म्हणलं, हो आणले की जोशी साहेब, आणले की. म्हणलं तुम्ही आणला जोशी, तुम्ही मोठे माणसं, वतनदार. तो शेतीवाला वतनदार बरं का, बागायतदार जोशी. म्हणलं आणला, बरं झालं. म्हणलं तुमच्यामुळे माझा अभ्यास तरी होईल. नाही 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 म्हणला, आपण बल्ब आणला आहे. मला आपण आणला आहे बल्ब. त्या बल्बच्या उजेडाखाली अभ्यास नाही करायचा. बघा ब्राह्मणी डोकं, जोशी मित्र आपला म्हणून एकत्र राहिलो आम्ही. कुठंतरी समाजासाठी, जातीसाठी माती खायला वाटलं व त्यानं मला बल्बच्या प्रकाशाखाली अभ्याससुद्धा करू दिला नाही. दररोज संध्याकाळी 6 वाजता मी रूम सोडायची आणि तिथून 6 किलोमीटर बसस्टँडला चालत जायचं औरंगाबादच्या. आणि त्या बसस्टँडवर लाईट रात्रभर असायची, तिथं बसून अभ्यास करायचा आणि सकाळी 6ला पुन्हा रूमवर यायचं. असं 3 दिवस. ज्या दिवशी माझी मनी ऑर्डर आली, ज्या दिवशी मी त्याला बल्बचे 75 पैसे दिले, त्या दिवसापासून त्यानं मला त्या बल्बच्या अभ्यासाखाली, बल्बच्या प्रकाशाखाली अभ्यास करू दिला. हे आपली ब्राह्मण संस्कृती आहे. एवढी कंजूस, एवढी चिगाट, एवढं हेवे दावे आणि एकमेकाला पाण्यात पाहण्याची वृत्ती आहे. म्हणून थोडंसं कडवड बोलतो, राग येऊ द्या तुम्हाला, आला तर आला, पण सुधरा. ब्राह्मणांनो, आता सुधारला तर पुढे तुमचं भविष्य आहे. त्यामुळं आपसापसातले मतभेद दूर करा. प्रत्येक घरामध्ये एकोपा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कुटुंब पद्धती विस्कटलेली आहे. एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळं ब्राह्मणाच्या मुली पळून चाललेल्या आहेत. अरे ब्राह्मणांना पुरी मिळणार, तुमच्या पुरी पळून चालल्यात.
पप्पा छान आहे, मग जा. इंदुरीकरच्या भाषेत गेली रात्रीतून निघून गायब. आणि हा पुन्हा म्हणणार काय करू, काय तू काय करतो, अरे तू आधीच सांभाळलं नाही तिला, तिचा कधी मोबाईल चेक केला का तू, ती कुणाकुणाशी बोलतीये. ह्या संस्कृती जपणं ही काळाची गरज आहे. आता खरं सांगू, हे माझी बडबड अशी चालू राहील, कसे 20-25 मिनिट संपतच कळतच नाही हो मला बोलताना. पुन्हा एकदा भेटू उद्याच्या भागात. आमची माती, आमचीच माणसं. धन्यवाद. आवडला कार्यक्रम. आता आमच्याच माणसांनी मला साथ द्यायची आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि स्टेटसला लिंक ठेवायची आणि रत्नाकर आवसेकरला आशीर्वाद द्यायचा आहे. आता तरी जाग आली का हो. एवढं सांगितलं तर रागी देऊ नका, पण खरं सांगतो हे सगळं इथं साचलेलं होतं ते मी मोकळं केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.